नमस्कार. आज एक खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलो आहे. आपल्याला असं वाटतं का की काही लोक खूप मेहनत करतात पण तेवढे पैसे त्यांच्याकडे नाही आहेत आणि काही लोकांच्या खूप कमी मेहनतीमध्ये चांगले पैसे कमवतात ते. असं पण वाटत असेल की गरीबच होत चाललेत, श्रीमंत होत चाललेत. असं पण जर वाटत असेल की माझ्यावर नेहमी अत्याचार होतो आणि माझी जी पण परिस्थिती आहे त्यासाठी इतर लोक जबाबदार आहेत. महिन्याच्या शेवटी माझा खिसा नेहमीच रिकामा असतो आणि पैसेवाले जे लोक आहेत, पैसे असणारे ते वाईट असतात. असं जर तुम्हाला वाटत असेल तर याविषयी एक छान पुस्तक माझ्या वाचनात आलं. त्या पुस्तकाचं नाव आहे सिक्रेट्स ऑफ मिलिनियर माइंड. या पुस्तकाचे लेखक आहेत टी हार्व एकर. त्यांनी या पुस्तकामध्ये 17 असे प्रिन्सिपल्स सांगितले जे श्रीमंत लोक आणि मध्यमवर्गीय लोक एकाच परिस्थितीविषयी कसा विचार करतात याबद्दल सांगतात. लेखक पुस्तकाच्या सुरुवातीला सांगतात की पैशाची ब्ल्यूप्रिंट आपल्यामध्ये असते आणि ही ब्ल्यूप्रिंट ठरवते की माझ्याकडे किती पैसे येणार आणि किती दिवस राहणार. ब्ल्यूप्रिंट तीच जे आपण घराचं काम करायच्या आधी इंजिनियर करून जाऊन तो नकाशा तयार करतो ना, त्यालाच म्हणतात ब्ल्यूप्रिंट. आणि त्या नकाशावर आधारित घर बांधतो आपण. तशीच पैशाविषयी पण आपल्या मनात एक ब्ल्यूप्रिंट असते. आणि ही ब्ल्यूप्रिंट कशी तयार होते किंवा ही प्रोग्रामिंग कशी होते, तर लेखक असं सांगतात की 2-3 गोष्टी आहेत ज्याच्यामुळे ही प्रोग्रामिंग होते. सगळ्यात आधी लहानपणीपासून तुमच्या कानावर पडलेले शब्द, जसं की पैशाविषयी आपल्या कानावर काय पडलेलं आहे, पैसा खराब असतो, पैशावाले लोक वाईट असतात, एखादा जर श्रीमंत झाला तर त्याला काहीतरी सापडले, पैसा आला की माणसं विसरतात माणसांना आणि पैसा हे वाईट गोष्ट आहे बा, अशाच गोष्टी कानावर पडतात. बस त्यानंच आपली एक प्रोग्रामिंग झालेली. त्याच्यानंतर आपण मोठं होताना आपल्या आजूबाजूचे जे पण लोक बघितले त्यांना आपण रोल मॉडेल समजले, त्यांच्यासारखेच आपले विचार असतात. बऱ्यापैकी आपले विचार आपल्या आईवडिलासारखे असतात, पैशाविषयी सुद्धा आणि इतर सुद्धा. तर ती एक मॉडेलिंग झाली आपल्या समोर, एक शब्द कानावर पडले आणि त्यानं आपली प्रोग्रामिंग तयार झाली. ही प्रोग्रामिंग काय करते, प्रोग्रामिंगवर आधारित आपले विचार असतात. म्हणजे जे पण मला विचार येतात ना ते माझ्या प्रोग्रामिंगवर आधारित, प्रोग्रामिंगवर विचार आधारित आहेत. विचारावर माझ्या भावना उत्पन्न होतात, त्या भावना माझ्याकडून काहीतरी काम करून घेतात आणि त्या कामाचे काही परिणाम येतात आणि परिणाम म्हणजे सध्याचं आयुष्य. तर लेखक असं म्हणतात जर तुम्हाला परिणाम बदलायचे असतील तर तुम्ही काम बदलून काही फायदा नाही, भावना बदलून काही नाही, विचार बदलून नाही, प्रोग्रामिंग बघा. जसं की त्यांनी एक उदाहरण दिलंय, तुम्ही कोरा कॉम्प्युटर आणला, नवा कोरा, आणि त्यासोबत एक प्रिंटर सुद्धा आणलं आणि कॉम्प्युटरवर काम करून प्रिंट दिली, एक प्रिंट आली, त्या प्रिंटमध्ये काही चुका तुम्हाला सापडल्या, तुम्ही खोडरबरनं ते चुका दुरुस्त केल्या आणि पुन्हा एक नवीन प्रिंट दिली. दुरुस्ती तुम्ही बाहेर आलेल्या प्रिंटआउटमध्ये केलेली आहे. दुसरी प्रिंट आली, तिच्यात पण त्याच चुका होत्या. मग तुम्ही समजलं की खोडरबरमध्ये अडचणी, आपण काय करू, एक नवा कोरा व्हाईटनर आणू चांगला, आणि व्हाईटनरनं तुम्ही ती चूक दुरुस्त केली आणि पुन्हा प्रिंटची कमांड दिली. काय फरक पडेल, रिझल्ट तोच. मग लेखक असं म्हणतात की भौतिक जगात जे पण तुम्हाला दिसतंय याचं कारण आहे मानसिक जगात काही ब्ल्यूप्रिंट, काही प्रोग्रामिंग आपली झाली. म्हणजे कॉम्प्युटरमध्ये जी प्रिंट होती तीच ना दुरुस्त, तीच चुकीची होती ना, तिला मला दुरुस्त करावं लागेल. तसंच ब्ल्यूप्रिंट आपली शोधावं लागेल आपला, आणि ब्ल्यूप्रिंट बदलण्यासाठी किंवा ब्ल्यूप्रिंटवर काम करण्यासाठी लेखक काही प्रिन्सिपल्स देतात. त्या प्रत्येक प्रिन्सिपलनं मला खूप प्रभावित केलं आणि त्या प्रिन्सिपल्सवर आधारित व्हिडिओ बनवायचे आहेत मला. समोर येणाऱ्या काळामध्ये आपण त्याचे व्हिडिओ पण ऐकणार आहोत. तर सगळ्यात सुरुवातीला हे जे चॅनल आहे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, ह्या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये लिहा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे याविषयीचे आणखी जे व्हिडिओ येतील जे की आपल्या ज्ञानात, आपल्या विचारात भर घालतील, ते आपल्या समोर येतील. आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी फक्त ब्ल्यूप्रिंटवर जर आपला विचार करायचा असेल की नेमकी कशी माझी ब्ल्यूप्रिंट, हे जर शोधायचं असेल तर सुरुवातीला जे प्रश्न विचारले ते पुन्हा एकदा ऐका. जर ते प्रश्न आपल्याला योग्य वाटत असतील किंवा तेच प्रश्न जर आपल्याला पडत असतील तर हे लक्षात घ्यावं लागेल की आपल्याला ब्ल्यूप्रिंटमध्ये काहीतरी दुरुस्ती करावी लागेल. थँक्यू.